तर मंडळी आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी याची. आणि हे गावरान आंब्याचं गावरान पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 9689144285 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग ह्यांचा वापर करून आपण हे लोणचं मुरायला घातलेलं आहे. तर ही नैसर्गिक पद्धती दिवस होऊन बराच भर आलाय आणि इकडं सळा टाकून घेतलं शेणाचा. आणि आज आहे एकादश. छान अशी रांगोळी काढून झाली आता माझी. तर देवपूजा झाली आता माझी. इकडे चालू आहे माझ्या नाश्त्याची तयारी. इथं पोहे करायला लागले नाश्त्यासाठी. कांदा मिरची चिरून घेतली, कोथिंबीर. चला आता फोडणी देऊन घेऊया. कढईमध्ये शेंगदाणे टाकले भाजायला. शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणा भाजूस तोपर्यंत बटाटे वगैरे चिरून घेते. गार करायला ठेवलेत आणि इकडं चूल पेटवली. आता उपवासवाल्यांना शाबू करायचा आणि आम्हाला कोबीची भाजी आणि चपाती. चला मग कोबीची भाजी टाकून घेते आधी. आता इथं मस्तपैकी अशी कोबीची भाजी फोडणी दिली. ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. भाजी झाली आता. आणि इकडं आता शाबू करायला लागली. स्वयंपाक सगळा झालता आणि 9:30 वाजले ते आता. आणि इकडं खाली आम्ही आता काल मुरगास करून घेतला ह्यातला ऊसाचा. आणि सकाळ भरपूर झाले त्याच्यामुळं रोटरून टाकायचंय. आणि इकडं बघा मधली सरी ऊसाची तिकडून इकडून रोटरलंय. मधली बेटर तशीच ठेवली. बरं बरं. आणि तर रोटराय चालू आहे. आणि बघा बघा किती आले ते जमिनीतलं किडं खायला आले ते भरपूर बघा आले ते. मागं मागं चालतं ते. आणि आता आम्ही इथं ड्रीप काढली होती. ती ड्रीप आता हातरून घेणार आहे. म्हणजे सगळी सरसकट कामं व्हायची. परत लोणचं बघायचं, जाऊन आंबं फोडायचे ते. चला आता घेऊया कामं करून रानातली. सकाळ सकाळ उन्हाच्या अगोदर 9:30 वाजले. ऊन तर भरपूर पडायला लागले. चला करूया कामं. तर आता इकडे एवढं रोटरून झाले आणि आता ड्रिपा हातरायला सुरुवात केली. ह्या रानामध्ये गेल्या वर्षी आपल्या पावसाळ्यामध्ये पाणी साचलं होतं भरपूर. आणि सगळं पानकणी सुगवलं. इकडं बघा गवत सगळं पानकासं झालंय. पाणी साचलं होतं निम्यातनं खाली. तुम्हाला आम्ही दाखवलंच होतं शेळ्यांना शेवरी न्यायला आल्यावर. आणि इथं रान एकदम घट्ट आले पाण्याने आवळून. त्याच्यामुळं रोटरायला जरा ताप पडतोय. पण असो, आता पावसाळा येईन काही दिवसांनी, त्याच्यामुळं रोटरून घ्यायचं आहे आधीच. आणि आता पाण्याची लाईट येईन 11:30 वाजता. आणि पाण्याच्या लाईटीच्या अगोदर ड्रिपा ती जोडून घ्यायची ते आपल्याला सगळ्या. म्हणजे रान सगळं व्यवस्थित होऊन जाईल. चला मग आता हातरून घेऊया ड्रिपा. 11 वाजले ते. आणि आपलं रोटरून सगळं रान झाले. छान रोटरले सगळं गवत वगैरे सगळं.
आणि अर्धे तुकडेचे आपल्या ड्रिपा पण हातरून झाले ते. हे बघा अशा सरीवरनं ड्रिपा हातरले त्या. आता 11:30 वाजता लाईट येईन आणि आता अर्धे तुकड राहिले हातरायचं, हातरून घेतो. साडेबारा वाजले ते आणि इकडं पाणी लावले. ड्रिपा पण आपलं एक तुकडा क्लिअर झाले, पाणी लावून टाकलं. आणि आता कुठं कुठं हरणानी सशानी हात्यानी आमच्याकडं तुटलेल्या ड्रिप आहेत त्या जोडायला चालायच्या, त्याचं पाणी गळते. तर आता दुपारच्या वाजले ते 1 आणि इकडं आपलं वरचं तुकडं पण कंप्लीट झालं. आता सगळ्या ड्रिपाती वगैरे जोडलेत. हे बघा अशा पाईप वगैरे जोडून करून ड्रिपा पण जोडून ठेवले ते. आणि आता खालच्या दुमडाचे राहिले, पाणी खाली गेली घाण जाते येत ना ड्रिपमधनं. आणि ड्रिपा दुमडून घरी जायचं. आता भरपूर ऊन पडले, 1 वाजले आता. चला आता आम्ही आता घरी आलोय आणि घरी राधा आल्या, ताईन दादा आले ते. होय तर राधाने येताना मासा आणले ते. आमचा आंबा एवढा फोडून झाला आणि सुकवायला पण ठेवला होता, सुकवून झालाय. आता भरून घ्यायला लागलोय. वाळाय का चांगला? वाळलाय. घालायचं नाही ह्याचं. हां आता घालायचं लोणचं. मसाला करून ठेवलाय मी उशीर. होय आम्ही फोडत होतो दुसरा आंबा. एखादी फोड ही असलेली काढत जा. होय होय परिषद म्हणते ती. वर्षाला सांगताय काय? ताईनी मसाला भाजून ते वगैरे सगळं करून ठेवलं होतं आम्ही आंबा फोडस्तोपर्यंत. आणि आता सुकलं त्यांच्या पद्धतीनं सगळं झालंय. तर मंडळी आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे, बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 96 89 14 42 85 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग ह्यांचा वापर करून आपण हे लोणचं ते टाकून लोणचं तयार झालं. तर हे नैसर्गिक पद्धतीचं ऑर्डरसाठी व्हॉट्सअप नंबर. तर आता ताई निघाले ते धन्यवाद. रानातली ताजी ताजी वांगी आणली ती ताईला द्यायला. चला आता गेली ही. आता आता आपली घरची कामं बघून घेऊया. संध्याकाळ झाली आणि इकडं पीठ मळून आणले चुलीवर चपात्या करायला. चूल पेटवून घेतली. चला आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्या त्या आणि इकडं भाजी पण शिजली. सगळा स्वयंपाक झाला आता.